अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा ही नम्रतेची विनंती आहे. काम भरपूर आहे, जास्तीत जास्त लोकांना पोचणं फार गरजेचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे मला जेवढा वेळ मिळतो तेवढा मी काम करत राहणार. तुम्ही पोचवा न पोचवा हे तुमची इच्छा. असं मागणं माझं काम, आठवण करून देणं माझं काम. मंत्ररूपी औषधी 280 अध्यायात अशा मंत्राचं विवरण करतो की तो औषधासारखे उपयुक्त आहे. ओंकार अथवा प्रणव हा मंत्र राज आहे, त्याने सर्व रोग दूर होतात. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने ओंकाराचा उच्चार करण्यास तज्ज्ञ माणसाचे मार्गदर्शन, ह्या मंत्राने माणूस अमरत्व प्राप्त करतो असे म्हटले आहे. तसाच दुसरा अति प्रभावी असा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. एक गायत्री मंत्रावरून अनेक देवांची गायत्री मंत्र बनवले आहेत व तेही फार प्रभावी आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र सर्व काही देणारा पुरातन आहे. फक्त ध्रुव, नारद आदी यांचा मंत्राचे पठण करत ओम भू विष्णवे नमः हा एक अमोघ औषधी मंत्र आहे. धर्मा ह्य सद्धर्म कृते धर्म हा धर्माच्या नावाचा जप करून माणूस शुद्ध होतो व कामना पूर्ण होण्यासाठी कामप्रदा कामपाला कामे कामप्रदा कामपालाय हरी हनंदाय माधवा हा नाममंत्राचा जप करावा. श्रीदे श्रीशा श्रीनिवास श्रीधर श्रीनिकेतन श्रीपती श्रीपरमा या मंत्राने धनप्राप्ती होते. रामा परशुरामा नृसिंह विष्णव त्रिविक्रमा या नाममंत्राने पुढ्यात विजय मिळतो. पुरुषोत्तम हा विद्यार्थ्यास सुयश देणारा मंत्र आहे. दामोदरा हा बंधनमोक्ष पुष्कराय हा पुरस्कराक्षा नस्तरोग दूर करणारा मंत्र आहे. ऋषिकेश हा मंत्र भयहारी आहे. औषध कर्मात अच्युता या मंत्रानंतर अमृत मंत्राचा जप करावा. अपराजितचा जप युद्धप्रसंगी करावा. जल पार करताना नृसिंह हा जप करावा. यात्रा करण्यासाठी चक्री गदी शांगुळी शारुंगी खडगी याचा जप करावा. व्यवहारात सर्वेश्वर अजिता या नामस्मरण करावे. सर्वस्वी नारायण नामस्मरण करावे. नृसिंहाचे स्मरण भयुक्त करते. गरुडध्वजाचे स्मरण विषनाशक आहे. वासुदेवाचे नामस्मरण सर्व काही देणारे आहे. 10 अधिकवापासून मुक्त होण्यासाठी जलशाहीचे स्मरण करावे. पुत्रबाबतीत जगत सृष्टीचे चिंतन करावे. भलभ्रद नामस्मरण करावे. संग्राम बळ विजय प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी हयग्रीवचे स्मरण करावे.